प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम प्रपंचातही प्रेम परमार्थातही. पण दोन क्षेत्रातल्या प्रेमामध्ये हा फरक आहे. प्रपंचातलं प्रेम म्हणजे वन वे ट्रॉपिक आहे. आम्ही ज्याच्यावर करतो ते आमच्यावर करेल याची शाश्वती नाही. ते दुसऱ्यावरच करतं, ते तिसऱ्यावर करतं, असं वन वे पुढे सरकत जातं. प्रपंचातलं प्रेम, बापाचं प्रेम मुलावर आहे पण मुलाचं प्रेम त्याच्या मुलावर आहे हे लक्षात ठेवा. अरे वैशाख महिना आहे, दुपारचे 2 वाजले, रविवारचा दिवस आहे, पत्रा उचकटला होता, मुलगा एकुलता एक 32 वर्षाचा पत्र्यावर गेला, वर काम करतोय, पत्रा उचकटलेला आहे, दुपारचे 2 वाजले, पायात नाही चपला, पत्रा तापला, बाप 70 वर्षाचा बाहेर येऊन, बाळासाहेब अरे ऊन काय तापलं, 2:30 वाजले, वैशाख महिना, पत्रा तापला, आजारी पडाल, उतरा खाली. बाबा आज रविवार आहे, पावसाचे दिवस झाले, पुन्हा सुट्टी नाही, 6 दिवस, पाऊस येईल, घरात शिरेल, जा बरं शांत राहा तुम्ही. बरं का, आता बाप आहे, शेवटी बाप आहे, हे बाप झाल्यावर कळतं, मुलांना नाही कळत. पुन्हा अर्ध्या तासाने अहो जाऊ द्या बाळासाहेब, आपण भिजलो तरी चालेल, राहू द्या. बाबा तुम्ही शांत राहा बरं. बाळासाहेबाचा आवाज वाढला. अर्ध्या तासाने पुन्हा बाप आला. अहो ऊन तापला, आजारी पडाल बाबा, उतरा खाली, जाऊ द्या, भिजलो तरी चालेल, म्हाताऱ्या जाय बरं घरात. आत्ता बापाला प्रश्न पडला, याच्यासाठी तळमळीनं बोलतो, हे म्हणतं म्हाताऱ्या जाय बरं घरात. मोबाईल ठेवून द्या म्हणा. मग हे उतरेल कसं? तर बाळासाहेबाचा 1.5 वर्षाचा मुलगा पाळण्यात होता. हे नीट ऐका. बाप घरात गेला, त्या 1.5 वर्षाच्या लेकराला बाहेर आणला, खाली अंगणात टाकला, उन्हात चटका बसल्याबरोबर कोवळ्या कातडीचं लेकरू रडायला लागलं आणि बाप तिथं तंबाखूला चुना मळत होता. बाळासाहेबाचं लक्ष गेलं. ओ बाबा डोक्यात फरक झाला का? ऊन काय तापलं, ते पोर माझं घरात न्या. नाही नेणार. का? जोपर्यंत माझा बाळू घरात येत नाही तोपर्यंत तुझा आत नेत नाही. मी उतरतो मग हे उचलतो. कळलं? अरे बापाचं प्रेम मुलावर आहे पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे. हे प्रपंचातलं प्रेम म्हणजे वन वे ट्रॉपिक. पुढे सरक. एक दृष्टांत सर्वांना माहिती आहे. राजावर साधूची प्रसन्नता आहे. त्याला लेकरू नव्हतं जंगलामध्ये. साधू प्रसन्न झाला लगेच, वेळ कमी असल्यामुळे. हे फळ घे, राणीला खाऊ घाल, राणीला पुढच्या वर्षी बारशालाच येईल मी. राजा घरी आला, राणीजवळ फळ दिले. एका महात्म्यानं फळ दिलं बरं का, आपल्याला लेकरू होणार आहे, 12 वर्ष झाले लेकरू नाही, असं सांगून राजा निघून गेला. राणीनं 2 दिवसानं ते फळ प्रधानाला दिलं. प्रधानानं 2 दिवसानं ते फळ वेश्येला दिलं. वेश्येने 2 दिवसानं तेच फळ राजाला. राजानं फळाची चौकशी केली. हे तर मागच्या रविवारी मी दिलं होतं. फिरून फुलंब्री मार्गे वापस कसं आलं? बरं का अशोकराव, उलट तपासणी. वेश्या फळ कुठून आलं? मला प्रधानजीनं दिलं सरकार. प्रधानजी फळ कुठून आलं? मला राणीसाहेबांनी दिलं सरकार. आणि मग राजा ढसा ढसा रडला. धिक्कार असो माझ्या जिन्याचा. माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर. हे प्रपंचातलं प्रेम पुढं सरकतं. आम्ही ज्याच्यावर करतं ते दुसऱ्यावर करतं. हा प्रपंचातला प्रेमाचा भाग आहे. परमार्थातलं उलट आहे. आमचं देवावर आहे आणि देवाचं भक्तावर. हे लक्षात घ्या. देवाचं भक्तावर प्रेम आहे आणि भक्ताचं देवावर प्रेम आहे. दोन्ही प्रमाण तुम्हाला माहिती आहे. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, तुझी आन वाईन का देवराया, बहु आवडती जीवा पाचोळ्या, बहु आवडती जीवा पाचोळ्या. तुझी आन वाईन का देवराया, बहु आवडती जीवा पाचोळ्या, बहु आवडती जीवा पाचोळ्या.
घाबरू नका, कृष्णा महाराज माऊली महाराज हैगई नाही करायची. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. शब्द मुद्दाम आहे. माझं जीवापेक्षा प्रेम आहे देवावर, संत सांगतायत. जीवा सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. जीवाच्या संबंधाने देहावर आहे, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. हे प्रेम असं असं लांब, त्याच्या संबंधाने मग बाकीचं. नाहीतर मित्र मुंबईला बसला, परीट घडीच्या कापडात कोलते टाकायला यायला निघाला. अलगद बसलं, बाकड्याला नाही टेकलं, इस्त्री मोडल म्हणून. एवढं प्रेम कपड्यावर. पण पुढे एसटी पलटी झाली, रक्तबंबाळ झालं. आता सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का? आता कपड्यावरचं प्रेम खलास. शरीर बरं, शरीरावर कुठपर्यंत? जीवावर बितत नाही तोपर्यंत. मुलाला घेऊन गेला, मुलगा घेऊन गेला बापाला, गुडघा दुखतोय म्हणून. डॉक्टरने तपासलं आणि बाजूला घेतलं. इकडे बाळासाहेब, का तुमच्या बापाचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून. माझा एक भाऊ दिल्लीला आहे, 8 दिवसांनी आला. म्हणजे निर्णय घेऊ, 8 दिवसांनी कमरीतून काढील. मग आताच्या आता गुडघा तोडा, सही करा. बापाला विचारलं, तोही म्हणला लगेच तोडा. का? आता शरीरावर प्रेम नाही, जीव सांभाळायचा आहे. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. संत सांगतात, देवा आमचं जीवापेक्षा प्रेम, बहु आवड असी जीवापासून. आता देवाला विचारा, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. बस, आता वाढवत नाही. भक्त म्हणतात, आमचं जीवापेक्षा प्रेम देवावर आहे. देव म्हणतो, माझं प्राणापेक्षा प्रेम भक्तावर आहे. त्या प्रेमापोटी तो देव तर आहेच, पण आपणची देव. होय गुरु आपणची देव. होय गुरु आपणची देव. होय गुरु आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. 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 आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. पडी देव बाबा पुरवी वाचना. 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 कैचा प्रेमभाव. जरा गायकासाठी टाळी वाजवायला काही अडचण आहे का तुम्हाला? बस, कैचा. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. अभंग सर्वांच्या पाठातला आहे. कैचा प्रेम भाव ऐसा. कैसा? देव तर आहेच, पण गुरु होतो ऐसा प्रेम भाव. तो देव तर आहेच, एको देव. तो हा देवाचाही देव. सगळे प्रमाण पाठ आहे, नंतर प्रमाणात कीर्तन होईल. पण गुरुही होतो. थोडं पहिल्या अध्यायामध्ये चव्हाण बाबा तुम्ही चाकण रोडला गीता पाठ करत होते. सेन एवरू बाहेरमध्ये रथम स्थापय मेच्युत. 2 सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. आता देव ड्रायव्हर आहे, अर्जुनराव गाडी मालक आहे. जसं मालकानं सांगितलं तसं ड्रायव्हरला ऐकावं लागतं. बरं का अशोकराव?
2 सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करा. पण भगवान वशिल्यानं लायसन्स मिळवलेला ड्रायव्हर नव्हता. चतुरातु शिरोमणी रथ उभा करण्यातच हुशारी खेळला. मध्यभागीच उभा केला, पण नेमका द्रोणाचार्याच्या पुढे. ते सगळे पाहलन, सगळे गीता पाठ आहे तुम्हाला. तत्र अपस्थितान पार्थ पितृंत पितामहान आचार्यान मातुनान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस तथा स्वशुरान सुहृदयच्या वशेन योरुभयोरपी. पहिल्या अध्यायात देव काही बोलले नाही, दुसऱ्या अध्यायात बोलणं सुरू केलं, पण व्यावहारिक बोलले. कुतस्त्वा कश्मलम विदम विषम समुपस्थितम अनामरी जुष्टम स्वर्गे म कीर्तिकर्म क्लैबेम स्मागम पार्थ येतात तविन उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यन त्यक्त्वा उत्तिष्ठपर्यंत सांडीय मूर्ख पण उठे की धनुष्यबाण. निश्चित भ्रमातला अर्जुन प्रसादजी संशयात आला. हे बाप बोलतो का नाही, अजून गीतेचं तत्वज्ञान नाही सुरू. गीतेचं तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात सुरू होते. तोपर्यंत व्यावहारिक बोलणं आहे. जसा बाप मुलाला बोलतो तसं तुमच्या भाषेत पटवून देतो. मुलानं लग्न जुळवलं, कोण्या गावातली गोष्ट विचारू नका. त्यानंच हुंडा आणला, खर्च त्यानंच केला, पत्रिका त्यानंच छापल्या, रॉकेलच्या फटफटीवर तालुक्यात वाटल्या, बॅन ठरवला, घोडा ठरवला, आणि नवरदेव झाला मुलगा. नवरीच्या गावाला गेला बरं का अशोकराव, आणि तिथं हनुमंताच्या मंदिरात. आता हनुमानजीच्या मंदिरात नवरदेव का जातात हे अजून शास्त्रालाही कळलं नाही, मारुती रायालाही कळलं नाही. ते बिचारा शेंदूर लावून बसलं आणि हे तिथं हळद लावून जातं. आलो बरं का, मारुती राय म्हणतात चांगलं केलं, हळद लावून आला, बरं झालं. का तुला आता मुलं होतील आणि मग ते तरुण होतील, तुझ्या मनासारखं ते ऐकणार नाही, तू बडबड करशील, ते हाणतील, मग झालेल्या जखमा हळदीनं चोळावं लागेल. आतापासून प्रॅक्टिस राहू दे. 12:35चं लग्न होतं आणि नवरदेव मुलानं आपल्या बापाला बोलवणं पाठवलं 12:30. 5 मिनिट राहिले. बापाला का रे बाबा, माझं 12:35ला लग्न आहे. हो माहिती आहे मला, पण मी बरेच कीर्तन ऐकले 33 वर्ष. संसार दुःख मोड चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठं, रात्रंदिवस तळमळ, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, सुख नाही कुठे, आली या संसारी, वाया हाव बरी होऊ नका. काय बडबड लावली? बडबड नाही, प्रपंचातलं दुःख सांगतोय बाबा. बरोबर, एवढं जर दुःख संसारात आहे तर आता माझी इच्छा आहे बाबा भानगडीत पडायचं नाही. कधी? 12:30ला लग्न, 12:35ला. आणि मग बाप लाल डोळे करतो मंदिरात. लाज नाही वाटत तुला? 4 महिन्यापासून हुंडा तूच आणला, किती वेळा हेलपाटे घातले, सासूरवाडीला एका पत्रिका वाटल्या, 2 महिन्यापासून रॉकेलच्या फटफटीवर घोडा ठरवला, बॅन ठरवला, दिमाखानं बसला. तुला माहीत नाही का लग्न होणार आहे, संसार दुःखाचा आहे, आता तक्रार मांडतो? हे जसं बोलणं आहे तसं देव म्हणतात, अर्जुना तुला घरी माहीत नव्हतं का? लढाई कौरवासोबत आहे आणि कौरव नात्यानं चुलत भाऊ आहे, मैदानात नातं सांगतो. हे व्यावहारिक. विठ्ठल 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 विठ्ठल. संशयात मग कथम भीष्म महम संख्ये द्रोणंच मधुसूदन, हे संशयात सुरू झालं बोलणं. देवा मी पार्थू वगैरे वगैरे त्यांच्या समोर युद्धाला प्रवृत्त करताय. मी जगाच्या पाठीवर प्रसिद्धीला आलेला अर्जुन, पंडूचा पुत्र म्हणून नव्हे, कुंतीचा मुलगा म्हणून नव्हे, भीमाचा भाऊ म्हणून नव्हे, मी पार्थू द्रोणाचा केला. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु मीन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु
कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा, वगैरे वगैरे. पाहता नाही त्रैलोकी, गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा गुरु, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमेना, गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुबत. शांत हो, मला माहिती आहे, पण तुझे गुरु आता तास घ्यायला आले का तू इथं शिकायला आला? अरे ते कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि तू पांडवाचा. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात प्रतिस्पर्धी म्हणून गुरुवरही विजय मिळवणं आता तुझा क्षत्रिय धर्म आहे, लक्षात ठेवा. असं करीत 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 इथपर्यंत आलं बाळासाहेब की अर्जुनानं देवाला कबुली जबाब दिला, शिष्यस्तेहम. बा जमला आता. हां, हे सगळी जाणती मंडळी माझ्याकडे लक्ष द्या, नाही तर बाबा काही ठोकत म्हणतात. शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम. इथपर्यंत अर्जुनाची मजल केली. बरं का देवा, मी तुझा शिष्य आहे. शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे. अर्जुन देवाला म्हणतो, याचा अर्थच देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. मंगेश भाऊ, त्या प्रेमापोटी ते राजा देवीचा भक्त होता. देवीचा षोडोपचारे पूजा चालली देवीची. 11 ब्राह्मण मंत्रघोष करतात. राजा पितांबर नेसून पूजा चालली. संतोषराव देवीची ऐश्वर्यात पूजा, लवाजमा बंदोबस्त. तिथून आमचा विठ्ठलाचा भक्त चालला होता, झेंडा खांद्यावर घेतलेला, गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन, जर्मनचं ताट, पडशीन पताक. ज्ञानबा तुकाराम. जात असताना तो सगळ्या लवाजमा पाहला. राजा म्हणला, कोण आहे तुम्ही? आम्ही विठ्ठलाचे भक्त आहो माय बाप. अरे काय रे तुमच्या विठोबाजवळ? 1.25 रुपयाची माळ, 11 रुपयाचा पितांबर, चाली लवलो म्हणता तुळशी हरगळा. माळ 1.25 रुपयाची, तुळशी हरगळा, 11 रुपयाचं पिवळे फडकं, काशे पितांबर, सगळे 12.5 रुपयाचं तुमच्या विठोबाजवळ. आमची देवी बघ, पायाच्या नखापासून शेवटपर्यंत सोन्यात मडवलेली आहे. वारकरी कपड्यानं फाटका होता, पण तोंडातही फाटकाच होता. माझा विठोबा. अरे तुमचा विठोबाई दरिद्री, तुम्ही दरिद्री, तोही गरीब न तुम्ही गरीब. काय तुमच्याकडे? पंढरीचे वारकरी शे तुकडे पार करी. दद्वयम नास्ति दंतानाम, भद्वयम भूरी भोजनम, उद्वयम वृत्तिरस्माकम, फद्वयम गृहकर्मणी. 2 द दाताला लागत नाही. दद्वयम नास्ति दंतानाम, 2 द म्हणजे दही आणि दूध. भद्वयम भूरी भोजनम, भाजीनं भाकरी खाता, 2 भ. उद्वयम वृत्तिरस्माकम, 2 ऊ तुमचा व्यवसाय, उसणं उदार. हे कळते का मराठी? आणि घरातली संपत्ती. फद्वयम फाटके कपडे, फुटके भांडे. काय रे तुमच्या? आम्ही सदैव सुडके जवळ येता, चोर धाके आमची देवी बघ. पडसी पताक ठेवली खाली. वारकरी म्हणला, आता आपलं वय 90चं आहे, काय 4-2 वर्षे आयुष्य राहिलं असतील, काय करणार, नरडागून मारल. राजे, ज्या देवीला असं श्रीमंत समजता आणि आमच्या विठोबाला गरीब म्हणताय ना तुम्ही, ही तुमची देवी आमच्या विठोबाच्या महाद्वारात सेवेला आहे. आता पूजा बंद करून धावला राजा, धरला वारकरी. काय? हा राजे, ज्या आमच्या पांडुरंगाला गरीब आहे म्हणता आणि देवीला श्रीमंत म्हणता, ती देवी आमच्या विठोबाच्या दरबारात सेवेला. आणि नसली तर माळ काढून टाकील. दुसरं काय करता? सरड्याची धाव. आणि असली तर मी खांद्यावर झेंडा घेऊन तुझ्या विठ्ठलाची वारी करील. आता
राजान फाटका वारकरी पंढरपुराकडे निघाले चव्हाण बाबा. पण वारकरी रडत रडत चालला. पांडुरंगाची प्रार्थना करतोय, देवा तुम्हाला धर्मसंकटात टाकायची इच्छा नव्हती, पण स्वाभिमान दुखावला म्हणून 2 गोष्टी दाखवा देवा या राजाला. राजाला सांगितलं होतं, ज्या नगराचा मालक आहे आमचा विठोबा ते नगर सोन्याचं आहे आणि तुझी देवी तिथे सेवेला आहे. रडतोय वारकरी, तेवढं दाखवा देवा, तेवढं दाखवा. आणि बाळासाहेब पंढरपूर जवळ आलं आणि सांगितलं, राजे हे आमच्या विठोबारायाचं नगर. जेव्हा राजानं पाहिलं, उंच टाचा करून झळझळीत सोन सळा, झळझळीत सोन सळा, झळझळीत सोन सळा, झळझळीत सोन कळश दिसतो जोडा, कळश दिसतो जोडा, कळश दिसतो जोडा, कळश दिसतो जोडा, कळश दिसतो जोडा. पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर, बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर. विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर. विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे पंढरपूर, पंढरपूर. बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर. विचित्रच आहे थोडं. रंगा 6माही परीक्षा चांगली झाली, वार्षिक अवघड आहे. एक पेपर सुटला, नगर सोन्याचं कबूल केलं यानं. फक्त देवी दारामध्ये दाखव, बस याला लावतोच उद्यापासून वारीला. असं करता 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 बाळासाहेब महाद्वारात आले. राजा आणि वारकरी, नामदेव पायरीच्या वर झाडू घेऊन देवी उभी. राजानं विचारायच्या आधी देवीनंच विचारलं, राजा इकडे कुठं रे? मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आई तू इकडे कुठं? मी काय आज आली का रे? मग हे महाद्वारातली सेवा माझ्याकडे असते. राजानं साष्टांग दंडवत वारकऱ्याला घातला. 90 वर्षाचा वारकरी महाद्वारात उभा राहून ढसा ढसा रडला. राजे म्हणले, आता कशाला वाईट वाटून घेता? राजे म्हणतात वारकऱ्याला, कशाला वाईट वाटून घेता? मी अभिमानात बोलून गेलो, पण आता कबूल करतो, नगर सोन्याचं आहे आणि आमची देवी इथे सेवेला आहे. मग तो हुंदके देऊन रडतो. अहो झालं ना, आता नका वाईट वाटून घेऊ. पुन्हा रडू लागला. अहो का रडता? मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो राजे, 10 वर्षाचा होतो, आता 90चा आहे, 80 वर्षे वाऱ्या केल्या, पण नगर सोन्याचं पाहिलं नाही आणि देवी झाडूच्या कामावर पाहिली नाही. माझा अभिमान दुखवला तुम्ही, म्हणून मी 2 गोष्टी बोलून गेलो की नगर सोन्याचं आहे आणि देवी इथे सेवेला आहे. पण रडू या गोष्टीचं येतं, 80 वर्षाची वारी माझी सार्थकी लागली. माझ्या पांडुरंगानं मी यायच्या आधी 2 गोष्टी या ठिकाणी तयार ठेवल्या, याला म्हणतात पण ये देह बाब पुरबी वास